नमस्कार मंडळी. तर आम्ही जाणार आहोत ट्रिपला आणि जाण्यासाठी आदल्या दिवसाहून आम्ही कर्नाटकपासून ज्योतिबाला आलो आहे. आणि तुम्ही बघू शकता आत्ताच मी बसमधून उतरले आणि हे वेदर कसं आहे, डायरेक्ट काश्मीरमध्ये आल्यासारखं झालं आहे. खरंच लई भारी वाटायला लागलं आहे. तर पाऊस पडायच्या आधी लवकरात लवकर जाऊन हॉटेलमध्ये पोहोचूया. चला मम्मी पण भेटायचं आहे. बाय. आणि चाललो आहोत आता आम्ही दोघं पण दुकानकडं. मग दाखवते तुम्हाला कसं धुकं आहे समोर. काहीच दिसत नाही. जोपर्यंत माणूस समोर येत नाही आपल्या तोपर्यंत आपल्याला काहीच दिसत नाही. एवढं धुकं येतं. आता जातो आम्ही लवकर पटकन दुकानाकडे. आणि मी आले होते इथं पप्पांच्या दुकानच्या समोरच मोठा सेंटर प्लाझा आहे तिथं. आणि माझे हार्टबीट्स एवढे असं जोर बीट होते कारण की मला एक्साइटमेंट होती पप्पांना भेटायची. आणि पप्पांचं हॉटेल तुम्ही बघू शकता तिथं, हॉटेल लकी म्हणून. तुम्ही पण सगळे कधी आलात तर नक्की ज्योतिबाला व्हिजिट द्या. हॉटेल लकी म्हणून 2 आहेत आपल्या इकडे, हॉटेल लकी आणि हॉटेल न्यू लकी. तुम्ही बघू शकता मी एवढी एक्सायटेड आहे पप्पांना भेटायला. कारण की पप्पांना मी मिनिमम नाही म्हटलं तर 1-2-3 महिन्यानंतर भेटत होते. यात्रेला आले होते मी चैत्राच्या, खरं त्याच्यानंतर भेट झाली नव्हती. आणि पप्पा तिथं काहीतरी माझ्या मते डोसा किंवा काहीतरी पुरीचं काहीतरी करत होते. आणि मी एक्साइटमेंटमध्ये पप्पांना सरप्राईज मी सांगितलं नव्हतं की मी बसमध्ये चढली आहे म्हणून. आणि पप्पांना माहितीच नव्हतं की मी आली आहे म्हणून. आणि सडनली त्यांनी मला बघितल्यावर शॉक झाले की बाळ आलं माझं म्हणत होते त्यांनी. खरंच बाबा खूप असे एवढे आहेत की काय ट्रीट म्हणजे प्रिन्सेस सारखंच. खरं मला मी लकी आहे की मला अशा आईवडील मिळालेत जे मला सुद्धा सपोर्ट करतात. माझ्या यूट्यूब तू काय करायचं कर पण खुश राहा, हॅपी राहा. तर आता मी मम्मीच्या दुकानकडे जाणार आहे. बघूया तिची रिॲक्शन काय रिॲक्शन देत नाही ती, नॉर्मल असते. साहेब कसं आहेत तसं मम्मी पण. तर मी तुम्हाला दाखवतो मम्मी कशी रिॲक्शन करते. काय रिॲक्शन म्हणजे काय देतच नाही. हां, आमचा लाडके बंधू बसू आमची बॅग घेऊन आमच्या संगट. भाऊ आमचा लई कष्टाळू आहे, बहिणीसाठी आलाय बघा बॅग घेऊन. काय वसुदा येणार काय आमच्यासोबत ट्रिपला? बॅग वजी झाल्या काय? आणि वातावरण लई वाईट थंड झालंय. तर दाखवतो तुम्हाला मी कसं काय. आणि आता आमच्या आई साहेबांची रिॲक्शन बघूया. बघा मम्मी जरा कामात आहे वाटतं, दाखवतो तुम्हाला. आणि आपण आता पोचलो आहोत दुकानात. गर्दी आहे वाटतं. बघूया मम्मी कुठं दिसत नाही आहे. बघूया आता मम्मीला शोधतो मी जरा. महाराज मला नेहमीप्रमाणे तीर्थ द्यायला लागलं. करतो ती ऑलरेडी जाऊन आल्यात केदारनाथला. आता आम्ही जाणार आहे. बघा कसं असणार आहे अनुभव. चालेल. आता अशा तऱ्हेने मम्मी जवळ आलोय. जायचं काय ट्रिपला? मग जायचं ना. मग काय दिलं ना मग मला तिथं गेल्यावर सगळं. सगळेजण गावातली मंडळी मम्मीला भेटायला येत होते कारण की आम्ही ट्रिपला चाललो होतो. आणि नंतर ना गावातली जी ओळखीची मम्मीची लोक आहेत ज्यांच्या घरातले पण येणार होते ते पण सगळे मम्मीला ट्रिपला बाय म्हणायला आले होते. आणि सगळेजण मम्मीकडे दक्षिणा देत होते की आमचा पण देवाजवळ कापूर लावा, निरोप देवा देवाला म्हणून. सांगणार की जेनी नाही आलं. लकी येत नव्हता आमच्याबरोबर ट्रिपला कारण की इकडं पण लक्ष द्यायला कोणतरी पाहिजे. आणि त्याची एक्झाम पण होती. संतुदान लकी आम्हाला सोडायला आलेले तिथपर्यंत ट्रॅव्हलपासून. मम्मीला खूप वाईट वाटत होतं की माझा मुलगा येत नाही ट्रिपला. फॅमिली ट्रिप आहे म्हणजे तो पण यायला पाहिजे. कारण त्याच्या कोणत्या एक्झाम्स होत्या त्यामुळं तो येऊ शकला नाही. पण बेटर वे नेक्स्ट टाईम आम्ही आणि परत जाऊच. वाईट वाटत होतं कारण की अजून ते लहान आहेत, त्याला पण घेऊन जायला पाहिजे होतं.
खरं टेक्निकल इश्यू असतं तर काय करू शकत नाही. ज्योतिबावरचे सगळेजण आले होते बाय म्हणायला, त्यांचे सगळे घरातल्यांना सगळेजण बाय करत होते, सगळे हॅप्पी होते. खूप भारी वाटत होतं आणि पाऊस खूप पडत होता आणि प्रवासाला सुरुवात झाली. आणि मला आणि मम्मीला एकत्र सीट दिली होती. आम्ही पहिला सांगितलं होतं आम्ही वेगळं नाही सीटवर बसणार, तर मम्मीला आणि मला एकत्र सीट दिली होती. मम्मीला मी सांगत होते खूप एक्साइटमेंट आणि खूप मजा मस्ती करायची आहे मम्मी, तर मम्मी म्हटली जायचं की ट्रिपला. मम्मी पण खूप हॅपी होती, कम्फर्टेबल होती. बस खूप आनंद ट्रॅव्हल्सवाल्यांची बस आहे. आणि नेक्स्ट डे प्रवास सुरू झाला होता. मम्मी तिच्या जे काही देवाचे बुक्स घेऊन आली होती ते वाचत होती. प्रवासाला नेक्स्ट डेच्या सुरुवात झाली होती आणि आम्ही नगरमध्ये होतो आणि पुढं जे काही देवी देवतांचं मंदिरचं दर्शन आहे ते घेत होतो. आणि हे आनंद ट्रॅव्हल्सवाल्यांच्या बस आहेत, खूप मस्त अँड लक्झुरियस बस आहेत. जर का तुम्ही पण कुठं ट्रिपला वगैरे जात असेल तर 100% ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. खूप चांगले सर्व्हिसेस देतात, जेवण खाणी सगळं त्यांच्याकडे असतं. 100% बुक करा. आणि सगळे मंडळी कुठं कुठं गेले होते, कोण कुठं जेवायला बसलं होतं, कोण सगळेजण परत आणि बसकडे येत आहेत. आणि नेक्स्टच्या पुढच्या प्रवासाला पुढच्या एका क्षेत्राला जायला सगळेजण सज्ज झालेले आहेत. सगळ्यांनी आपला फोन फुल चार्ज केलं, कारण की सगळ्यांनाच मजा मस्ती करायची आहे, फुल फोटो घ्यायचे आहेत. सगळेजण रेडी टू गो आहेत आणि खरंच खूप चांगलं ट्रॅव्हल्स आहे, मला तर खूप आवडली. सगळेजणांचं जे काय आटपून आम्ही जात आहोत. तर ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच सारे चांगले व्हिडिओ घेऊन मी भेटते तुम्हाला तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का.